नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सध्या राज्यात उष्णतेनं कहर केलाय. पारा अगदी 45 अंशांवर पोहोचलाय आणि या उष्णतेमुळे डिहायड्रेशनसह अनेक पोटाचे विकारही डोकं वर काढतात. अनेकदा आपण याकडे उन्हाळ्याचा त्रास म्हणून दुर्लक्ष करतो, पण पोटाचे हे विकार शरीरातील ऊर्जेचा समतोल बिघडवू शकतात. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून उन्हाळ्यात पोटाची काळजी कशी घ्यावी आणि घरगुती उपायांनी या समस्या कशा सोडवाव्यात यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर प्रेक्षक हो, आता या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्यांविषयी डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकता, संवाद साधू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक अगदी लगेचच लिहून घ्या 022410106110. तर आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, विषय खूप इंटरेस्टिंग आहे. सध्या आपण पाहतोय उष्णतेने अक्षरशः कहर केलाय, उष्माघात सुरू झालेला आहे. अगदी खरं. आणि अशामध्ये उन्हाळी सुट्टी, त्यामुळे सुट्ट्या असल्यामुळे थंड पाणी फ्रीज मधलं पिणं असेल, बाहेरचं खाणं असेल आणि आंब्यांचा सीझन आहे, आंबा हा उष्ण असतो. अशा सगळ्या गोष्टींमुळे पोटाचे विकार होणं तर साहजिक आहे. तुमचं काय मार्गदर्शन? बघा, कसं आहे की आपल्या शरीराला सततच बाहेरच्या तापमानाशी म्हणजे ऍडजस्ट करावं लागतं. आणि त्यामुळे जेव्हा हा उन्हाळा सुरू होतो किंवा आपण बाहेर जाऊन खूप खेळलो आहोत, तर त्या सगळ्याशी ऍडजस्ट करत असताना पाण्याचा जो सगळा संतुलन असतो आपल्या शरीरातला, तो सांभाळणं खूप गरजेचं असतं. नॅचरली अग्नी आणि पाणी हे एकामेकाला अगेन्स्ट असतात आणि त्यामुळे जेवढा उन्हाळा बाहेर जास्त भडकेल तेवढं आपल्याला पाण्याची, हायड्रेशनची काळजी जी आहे ती जास्त घ्यावी लागते. आणि नॅचरली अग्नी जो पोटातला आहे त्याच्यातनं पचन आपल्याला व्यवस्थित व्हायला मदत मिळत असते. तर बाहेर जेव्हा अग्नी एवढा जास्त आहे तर शरीराचा काय प्रयत्न असणार आहे निसर्ग नियमाप्रमाणे की शरीरातल्या आतला अग्नी थोडा कमी असावा, म्हणजे आपल्याला त्रास जो आहे तो फार होणार नाही. तर बाहेर पण अग्नी, आत पण खूप जर का व्यवस्थित अग्नी असला तर मग त्याचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणात होऊ शकतो. म्हणून पाचन अग्नी जी आहे ती थोडीशी क्षीण असते या काळामध्ये. त्याची आपण म्हणतो ना की कॅपॅसिटी जी असते ती कमी झालेली असते. आणि त्यामुळे आपल्याला आहाराची काळजी खूप घ्यावी लागते, कारण की जेवढं आपण चुकीचा आहार ठेवू तेवढं जर का पचनामध्ये आपल्याला व्यवस्थित मदत नाही करता आली तर त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आपल्याला यावेळेत होताना दिसतात. आता उन्हाळी लागणं किंवा उन्हाळ्याचा उष्माघात आपण म्हणतो आहोत तो पण आहे. गॅस्ट्रोएंटरायटिस सारखे आजार आहेत ते खूप फार प्रमाणात आता लोकांमध्ये दिसतात आहेत. म्हणजे काय आहे की उन्हाचा जेवढा आपल्याला संपर्क येतो तेवढे सगळे त्रास जे आहेत ते आपले जास्त वाढत जातात. आणि त्यामुळे या काळामध्ये पचनाची काळजी जी आहे ती घेणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे काय आहे की आपण जसं गॅस आहे की नाही, आपण कधी पण स्वयंपाक करत असतो तेव्हा आपल्याला अगदी लो पासून हाय पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची फ्लेम दिली जाते. तर आपल्याला अन्न कसं शिजवायचं आहे त्याच्या हिशोबाने आपण ती फ्लेम कशी ठेवायची त्याचा आपण कंट्रोल जो आहे तो आपल्या हातात ठेवतो. तसा कंट्रोल आपल्याला पोटाचा दिलेला आहे का की अरे वा, आज मला मस्त बाहेर जाऊन पाणीपुरी खायची इच्छा आहे तर सगळं पचलं पाहिजे नीट मला, म्हणून तेव्हा फक्त आपण हाय करून टाकला गॅस आणि इतर वेळेला आपण लो ठेवला, तर असं काही आपल्याला शक्य नसतं. त्यामुळे निसर्गाने दिलेली जी अग्नी आहे त्याचीच आपल्याला काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. आता नॅचरली आंबे सगळ्यांनाच आवडतात आणि आंबे या काळात येतात याचाच अर्थ आहे की निसर्ग म्हणते की ते खा, पण ते कसे खायचे, किती प्रमाणात खायचे या सगळ्याचं गणित असतं. आता आंबा आहे तो व्यवस्थित पिकल्याशिवाय खायचा नसतो, म्हणजे तो व्यवस्थित गोड असेल तेव्हाच तो खाणं जास्त बरं असतं. त्याच्यात त्याचा रस काढून खाल्ला तर जास्त उत्तम असतं, कारण की रसामध्ये तुम्ही तूप घालू शकता की जेणेकरून पचन जे आहे ते व्यवस्थित राहू शकेल. त्याच्यामध्ये तुम्ही थोडी सुंठीची पूड घालू शकता, त्याच्याने सुद्धा आंब्याचं रसाचं पचन जे आहे ते जास्त व्यवस्थित होऊ शकतं. आणि तुम्ही कसं आहे की फोडी फक्त खाल्ल्या किंवा कच्ची कैरीच जास्त प्रमाणामध्ये खाल्ली वगैरे तर मग या आंब्याच्या उष्णतेचा आपल्याला त्रास जो आहे तो होऊ शकतो. पण त्याच्याबरोबर जर का तूप गेलं, सुंठीची पूड गेली तर ती त्याच्या पचनालाही मदत करते आणि त्याच्या उष्णतेला सुद्धा कमी करते, म्हणजे मग त्या आंब्याचा त्रास जो आहे तो होत नाही. पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल तर आंब्याचा रस काढत असताना त्याचा चीक आधी सेपरेटली काढला जायचा आणि मग आंबा खाल्ला जायचा. आता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण पुढच्या पिढीपर्यंत नेतच नाहीये. त्यामुळे आंबा तुम्ही लगेच मऊ केला की तो लगेचच लोक खाऊन टाकतात किंवा त्याचा रस काढून घेतात. एवढंच नव्हे तर त्या कोळीतला रस कुठून वाया जाऊ नको, फोडीतला जो काही सालाला लागलेला रस आहे तो कुठूनही वाया जाऊ नये म्हणून त्या दोन्ही गोष्टी दुधामध्ये घालून किंवा पाण्यामध्ये घालून त्याचा उरलेला रस सुद्धा कोळून काढला जातो. आता दूध आणि आंबा जर का फार प्रमाणात पोटात गेला तर त्याच्यातनं सुद्धा आपल्या शरीरामध्ये ॲलर्जिक त्रास फार वाढताना दिसतात. तर त्यामुळे कुठलीही गोष्ट खात असताना त्याचं तुम्हाला व्यवस्थितपणे
आपण म्हणतो तसं की त्याच्या नियमांचं पालन केलं तर मग त्रास जो आहे तो कमी आपण करू शकतो. खरंय. पण डॉक्टर सध्याच्या घडीला एक मोठा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे की काय होतं, उष्णता वाढली आहे, गरमी वाढली आहे, त्यामुळे तहानही तितकीच वाढते. करेक्ट. आपण फ्रीजचं पाणी बऱ्याचदा पितात, तर फ्रीजचं पाणी पिणं योग्य की माठातलं पाणी पिणं योग्य आहे? आता बघा कसं आहे की आपला संस्काराचा इथे खूप विचार केला जातो. आता बघा जेव्हा तुम्ही माठामध्ये पाणी ठेवताय तेव्हा तो मातीचा तयार केलेला माठ असतो आणि त्याच्यामध्ये पाणी हळूहळू झिरपतं, बाहेर येतं आणि त्याच्यातनं बाहेरून हवा लागून ते आतलं पाणी गार होत असतं. त्यामुळे झिरपण्याची जी प्रोसेस आहे ती नॅचरल असते आणि तेव्हा आपण जर का फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी पाहिलं तर त्याची कम्प्लिटली कूलिंग प्रोसेस जी आहे ती वेगळी असते आणि त्यामुळे माठातलं पाणी आहे ते आजूबाजूच्या तापमानाप्रमाणे आतमध्ये गार होत असतं आणि त्याचं झिरपण्याच्या जी स्पीड असते त्याच्या हिशोबाने. मात्र जे फ्रीजमधलं पाणी असतं ते खूपच गार होऊन जातं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा पाणी प्यायलं जातं तेव्हा आपल्या शरीराचं तापमान आणि त्या पाण्याच्या तापमानात जेवढा फरक असेल तेवढं कार्य आपल्या शरीराला त्या नॉर्मल टेम्परेचरला आणायला करावं लागतं. कारण गार पाणी आहे ते काही गारच शरीरामध्ये पचवता येतं असं नाही आहे. तर त्यामुळे हा जो काही डिफरन्स आहे त्याच्यामुळे शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागते जेव्हा तुम्ही फ्रीजमधलं गार पाणी पिता आणि त्याच्या जागी तुम्ही जेव्हा माठातलं गार पाणी पिता ते तुमच्या शरीराला जास्त सुसह्य असतं आणि नॅचरली त्याच्यामुळे पचनामध्ये खूप फरक पडतो. जे लोक पण या काळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोल्ड ड्रिंक्स पितात ते किंवा थंड पाणी फ्रीजमधलं पितात ते, त्या सगळ्यांना अपचनाचा त्रास जास्त प्रमाणात होताना दिसतो. कारण की शरीरातली असलेली जी काही थोडीशी पाचनअग्नी आहे त्याचा सगळा वापर आधी त्या म्हणजे लिक्विडचं टेम्परेचरच चेंज करण्यामध्ये जास्त निघून जातं. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला इफेक्ट शरीरावरती कूलिंग हवा आहे. आपल्याला कुठेही त्या म्हणजे फक्त जिभेला किंवा आपल्या तोंडात गार लागणाऱ्या गोष्ट ह्याचा आपल्याला फायदा मुळीच होत नाही. आणि त्यामुळे गुलकंद जो आहे ना तो खरं या काळामध्ये खाणं प्रत्येकाने अत्यंत गरजेचं असतं. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल आलाय. मुंबईवरून सुमित यांनी आपल्याला कॉल केलेला आहे. नमस्कार सर, तुमचा प्रश्न काय आहे? मला विचारायचं आहे की ज्येष्ठ नागरिक किंवा 80च्या आसपासचे जे नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी उन्हाळ्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? पोटाचे किंवा अन्य कुठले त्रास जाणवू नये यासाठी काय पद्धतीची काळजी घेतली पाहिजे डॉक्टर? अगदी खूपच खरं चांगला प्रश्न आहे. कारण की ज्येष्ठ लोकांना जर का हे उष्माघाताचा किंवा कशाचा त्रास झाला तर शरीरातलं मेटाबॉलिझम कंट्रोल करणं फारच अवघड पडतं. सर्वप्रथम तर खरोखरी ज्येष्ठ व्यक्तींनी दुपारच्या वेळेस म्हणजे साधारण 11 वाजेपासून 4-4:30 पर्यंत बाहेर निघूच नये. अगदी निघायची गरज पडली तरी स्वतःबरोबर व्यवस्थित कव्हर अप ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कॅप घालायला पाहिजे, एखादा टॉवेल वगैरे काहीतरी बरोबर न्यायला पाहिजे. आणि आपल्याकडे पूर्वापार पद्धत होती की तुम्ही खिशामध्ये छोटासा कांदा घेऊन निघावा. आता ह्याच्यातनं आपल्याला जरी डायरेक्टली त्याचं रिलेशन कुठे लावता नाही आलं तरी ते खूप इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला एक्सपिरियन्सवरून कळतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये कुठेतरी लिक्विड्स नक्की जातात त्यांना हे नक्की बघावं. त्यांच्या तोंडाची चव फारशी नसते किंवा खाण्यापिण्याच्या ज्या सवयी असतात त्या थोड्याशा वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे व्यवस्थित प्रमाणे जेवण जात नाही. तर त्याच्या जागी त्यांना नक्की पातळ आमटी रेग्युलरली करता येईल. त्यांच्या जेवणामध्ये नंतर व्यवस्थित पातळ ताक नक्की दिलं जाईल घरी ताजं केलेलं. त्याच्यामध्ये थोडी जिरेपूड किंवा काळं मीठ घालून दिलं तर त्याच्याने सुद्धा त्यांच्या शरीरात जी शीतलता आहे ती यायला आपल्याला मदत मिळू शकते. दुसरं महत्त्वाचं जे या काळामध्ये मिळतं ते म्हणजे शहाळं. आता शहाळं जे आहे ते नियमाने जेवढ्या लोकांना पिणं जमत असेल घरातल्या तेवढं त्यांनी नियमाने दिवसातनं एक तरी शहाळं प्यावं. त्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स पण मिळतात आणि पाणीसुद्धा मिळतं आणि त्याचं शरीराला नरिशमेंटसुद्धा जास्त व्यवस्थित होतं आणि ते पचायला पण सोपं असतं आणि कूलिंग पण असतं. म्हणजे एवढ्या सगळ्या त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला जाणवू शकतात. त्यामुळे सिनियर सिटीजन्सनी किंवा जसं तुम्ही म्हणताय 80 इयर्स ओल्ड वगैरे त्यांनी तर एखादा आहार जो आहे म्हणजे ब्रेकफास्ट किंवा न्याहारीची संध्याकाळची 4:30-5ची वेळ त्याच्यामध्ये नक्की शहाळ्याचं पाणी जे आहे ते नियमित पिण्यामध्ये ठेवावं. आणि रात्री झोपताना त्यांना जमत असेल तर संतुलन अभ्यंग सेसमीसारखं एखादं जे तेल आहे ते पोटाला हलक्या हाताने लावून द्यावं. म्हणजे त्यांचं पचनही सुधारतं, पोट पण रोज साफ व्हायला मदत मिळते. आणि तसंच संतुलनचं जे सॅनकूल म्हणून चूर्ण आहे तेही जर का त्यांनी नियमाने घेतलं तर पचनही नीट राहतं आणि त्याचबरोबरीने त्यांच्या शरीरात कूलिंग सुद्धा जे आहे तेही व्यवस्थित राहायला मदत मिळू शकते. खरं आहे. आणि अशा काळामध्ये लहान मुलांनी आणि खास करून वयस्कर माणसांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, सध्या उन्हाळ्यामध्ये ना पित्ताचा त्रास होणं किंवा ऍसिडिटी होणं ही देखील कारणं जास्त पाहायला मिळतात. तर हे तातडीनं थांबवण्यासाठी काय उपचार करू शकतात?
बघा, एक तर घरामध्ये प्रत्येकाने रोज आपलं पाणी मोजून ठेवायला पाहिजे. म्हणजे साधारण आपण म्हणतो ना 4 ते 5 ग्लास पाणी प्रत्येकाच्या पोटात जाईल हे प्रत्येकाने लक्षातच ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने घरामध्ये फळं सुद्धा या काळात ठेवा. फळाचे ज्युसेस जे आहे त्याचा आपल्याला खूप म्हणजे रेग्युलर बेसिसवरती जर का आपल्या डाएटमध्ये ठेवलं तर त्याचाही फायदा मिळतोच आपल्याला. नक्कीच, या प्रश्नाकडे मी आणखीन विचारणार आहे तुम्हाला, पण आपल्याला कॉल आलेला आहे बोरिवलीवरून. संजय यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हा, मी संजय पाटील बोलतो बोरिवलीतून. तुमचा साम संजीवनी प्रोग्राम आम्ही नेहमी बघत असतो. तर मला एक प्रश्न विचारायचा मॅडम ना. हा सर बोला. हा मॅडम, आम्ही साधारणतः तासभर म्हणजे मुंबईत राहतो, तासभर लोकलनी प्रवास करतो, उन्हाचा प्रवास करतो. हो. तर मग उन्हात प्रवास करतो आणि मग ऑफिसला गेल्यानंतर आम्ही असे कुठले पदार्थ खाल्ले पाहिजेत की ते आम्हाला शरीराला उपयुक्त ठरतील? म्हणजे नक्कीच. डाएट कसा असावा स्पेसिफिक उन्हाळ्यात? अगदी. आता बघा कसं आहे की आपल्याला जेव्हा माहिती आहे की आपण 1 तास लोकलमध्ये प्रवास करणार आहे, नंतर आपण ऑफिसमध्ये बराच वेळ बसणार आहे, तर बरोबर जो आपण टिफिन नेतो ना त्याच्यामध्ये स्वतःबरोबर एखादा तुम्ही फ्रेश ज्यूस काढू शकता. मुख्य डाळिंबाचा जो ज्यूस असतो तो तुम्ही घरी सकाळी काढला आणि त्याला थोडंसं डायल्यूट करून घ्यायचं. उकळलेलं गार करून जे पाणी आपण ठेवतो घरामध्ये ते पाणी त्याच्यामध्ये थोडं घालायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड घाला. आणि त्याचबरोबरीने कोणाकोणाला ते थोडंसं सॉल्टी केलेलं पण आवडतं, तर थोडं सेंधव मीठसुद्धा त्याच्यामध्ये घातलेलं बरं. कसं आहे, आता तुम्ही जर का मोसंबीचा रस काढला किंवा संत्र्याचा रस काढला तर तो लगेचच खराब होतो, पण डाळिंबाचा रस असा आहे की जो तुम्ही जास्त वेळ टिकवून ठेवू शकता जर का तो डायल्युटेड फॉर्ममध्ये असेल. आणि त्याच्याबरोबर जिरेपूड गेली किंवा मीठ गेलं तर शरीरामध्ये सगळे इलेक्ट्रोलाइट्स पण मिळतात आणि कूलिंगचा सुद्धा फायदा होतो. आणि अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या मध्ये मध्ये सिप आपण म्हणतो ना की एखाद घोट जे आहे ते घेत राहायला पाहिजे. तर डाळिंबाचा रस तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबरोबरीने मगाशी सांगितलं तसं नारळाचं पाणी आहे ते तुमच्या बरोबर ठेवा. घरी जे पाणी तुम्ही उकळता आहात त्याच्यामध्ये जलसंतुलन नावाचं एक चांगलं हर्ब्सचं मिक्सचर आहे जे श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे नेहमी सांगायचे की आपल्याला गरमीच्या दिवसात तर नक्की वापरलं पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये खस असतो, पित्तपापडा असतो. तर पहिल्याच्या काळात बघा आपल्याकडे खसचे पडदे लावले जायचे, तर त्याच्याने जसं कूलिंग होतं ना आपल्या संपूर्ण घराचं, तसं खस जर का पोटात गेलं तर आपल्या संपूर्ण शरीराला कूलिंग व्हायला मदत होते. तर ते जर का सगळं हर्ब मिक्सचर घालून हे पाणी उकळलं आणि गार केलं तर ते पचायला सुद्धा आपल्याला सोपं पडतं आणि शरीरामध्ये शीतलता सुद्धा आणतं. तर असं पाणी जे आहे ते आयदर स्टीलच्या बाटलीमध्ये किंवा काचेच्या बाटलीमध्ये स्वतःबरोबर घेऊन जायचं आणि थोड्या थोड्या वेळाने हे पाणी आहे किंवा अशा प्रकारचे ज्यूस शरबत आहे हे आपण आपल्या याच्यामध्ये नक्की ठेवायला पाहिजे. आणि मुख्य असतं ते म्हणजे कोकमाचं सरबत. तर कोकमाचं सरबत घरी केलेलं जास्त उत्तम राहील. नाही तर एक कोकमाची चटणी आहे की जी सोप्यापणाने तुम्ही घरी करून ठेवू शकता. माझा जो इंस्टाग्राम चॅनल आहे त्याच्यावरती या कोकमाच्या चटणीची रेसिपी दिलेली. करायला हार्डली 2 ते 3 मिनटं लागतात. 15-20 दिवस घरामध्ये नीट टिकून राहते. तर आहारामध्ये कुठेही ती कोकमाची चटणी नक्की खाण्यामध्ये ठेवावी किंवा त्याचंच तुम्ही सरबतसुद्धा करून बरोबर घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे हे सगळ्या जर का काळजी तुम्ही घेतली तर त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. आणि घरी आल्यानंतर लक्षात ठेवा की कुठलाही जड पदार्थ खायचा नाही आहे. लोकांना काय होतं या काळात भूक लागत नाही ना म्हणून काहीतरी चमचमीत पदार्थ आणून खाल्ले जातात आणि तिथून सगळी चूक सुरू होते. तर आपल्याला एकदम सात्विक साधे जे असतात की फार तिखट नाही चमचमीत नाही असा आहार घेतलेला जास्त बरा राहतो. तर रात्रीच्या वेळेमध्ये खिचडी करून खाल्ली तुम्ही थोडी पातळ मुगाची किंवा मऊ भात करून खाल्ला, त्याच्यामध्ये थोडं मेथकूट घातलं, तूप घातलं, तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या खाण्यामध्ये ठेवलेल्या जास्त उत्तम राहतील. नक्कीच. तुम्ही एक उल्लेख केलात मसालेदार तिखट पदार्थ खाणं. या प्रश्नाकडे मला तुम्हाला आणखीन विचारायचं आहे, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. प्रेक्षक हो, वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मालविका तांबे आणि डॉक्टरकडनं आपण उन्हाळ्यामध्ये पोटाच्या विकारांपासून कशी आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो याविषयी त्यांचं मार्गदर्शन घेतोय. आपण थेट कॉलकडे जाऊयात. आपल्याला नाशिकवरून कॉल आलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा हॅलो, वाशिम नाशिक नाही, वाशिम विदर्भ. हा हा सर बोला. सर प्रश्न काय आहे सर तुमचा? तर उन्हाळ्यात मॅडम जे ताक असते, ताक गाईचं किंवा म्हशीचं. हो ताक कोणाचं घ्यायचं ताक असं विचारताय का सर? हॅलो हा सर, तुमचा प्रश्न विचारा थेट. तुम्ही टीव्हीच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका.
मॅडम उन्हाळ्यात जे आपण ताकाचा वापर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? ताक म्हशीच्या दुधापासून किंवा गाईच्या दुधापासून जे ताक बनते हां. त्याचा वापर करायला पाहिजे का नाही? उन्हाळ्यामध्ये ताक प्यायला Yes, पाहिजे yes. की नाही? नक्कीच सर. कसं आहे की ताक खूप महत्वाचं असतं. म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की दही मुळीच खाऊ नये, पण ताक अगदी नियमाने प्यायला पाहिजे. त्यामुळे हे जे ताक आहे हे घरी करायचं. म्हणजे आधी तुम्ही दही व्यवस्थित लावायचं आणि ताज्या दह्याचं ताक आहे ते नक्की घरी करून प्यायला पाहिजे आणि पातळ ताक करायला पाहिजे या वेळेमध्ये. आणि त्याच्यात मग बघा, जर का गाईचं शक्य असलं तर अत्यंत उत्तम, गाईचं शक्य नसलं तर म्हशीचं सुद्धा तुम्हाला ताक आहे ते चालू शकतं. आणि ते ताक केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जिरेपूड घालू शकता, काही लोकांना सुंठपूड सुद्धा आवडते, काळं मीठ घालू शकता किंवा सेंधव मीठ आहे. तर अशा प्रकारे त्या ताकाला तुम्ही मसालेदार करून तुम्ही पिऊ शकता. तसंच मी बऱ्याचदा सांगते की जर का भूक लागत नसली, एस्पेशली एल्डरली लोकांना घरामध्ये, तर अशा वेळेला या ताकाला तुम्ही जर का तुपाची फोडणी दिली, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा, थोडीशी हिरवी मिरची चवीपुरती घालायची आणि हिंग, जिऱ्याची तुपाबरोबर ही फोडणी द्यायची आणि हे ताक जे आहे ते जेवणाच्या जागी जरी तुम्ही प्यायलात तरीही चालू शकेल. आणि लहान मुलं जी असतात ना, की ज्यांना या काळामध्ये खूपसं असं काही खायची इच्छा होत नाही, ते फळं वगैरे जास्त खायचे म्हणतात, तर अशा वेळेला त्यांना साधा भात मऊ करायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर का ताक घालून फोडणी घालून हे खाऊ घातलं ना, तर ते सुद्धा मुलांना फार मनापासून आवडतं. नक्कीच, म्हणजे ताकाचा वापर केलाच पाहिजे. नक्कीच. आपल्याला धामणगाववरून शेख यांनी कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हा नमस्ते. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो. हा सर बोला, तुम्ही थेट प्रश्न विचारा, टीव्हीच्या आवाजाकडे लक्ष नका देऊ. अच्छा. उन्हाळ्यामध्ये ना आमचं 18 वर्षाचा मुलगा आहे, तर त्याचा थोडासा पोट असं जाम होता आणि त्याला गॅसेस वगैरे होतं, तर त्यासाठी काय उपाय करायला पाहिजे? नक्कीच. बघा, पचनाच्या दृष्टीने आपण जर का विचार केला तर त्याच्याकरता सर्वप्रथम तर तुमच्या मुलाला जेवणामध्ये आपण मगाशीच बोललो तसं की ताक नक्की ठेवायला पाहिजे. ताक जेवढं रेग्युलरली जाईल ना तेवढं पचन जास्त व्यवस्थित राहतं. तसंच कोकमाच्या चटणीचा सुद्धा मी मगाशी उल्लेख केलेला, तेही त्याला खाण्यामध्ये नक्की ठेवा. जमत असलं तर जेवढं कमी तिखट किंवा कमी तळलेल्या गोष्टी त्याला खाण्यामध्ये द्याल तेवढं जास्त बरं राहील. तुम्ही जी पोळी सुद्धा त्याला करून खायला घालत असाल त्याच्यावरती आपण म्हणतो ना की तूप व्यवस्थित लावायचं. आणि तसंच लहान मुलांना जमत असलं तर थोडं तूप साखर पोळी वगैरे या काळामध्ये खायला दिली किंवा आंब्याच्या रसाबरोबर खायला दिली तर पचनामध्ये त्याची आपल्याला मदत जास्त प्रमाणात होते, कारण की तूप सुद्धा मदत करतं आणि साखर सुद्धा पचनामध्ये आपल्याला मदत करत असते. तसंच त्याला जमत असेल तर संतुलनचं बाल हर्बल म्हणून सिरप आहे, तेही जर का तुम्ही नियमाने द्यायला सुरू केलं तर त्याचं पचन जे आहे ते व्यवस्थित राहायला मदत मिळू शकेल. आणि रात्री झोपताना 1 चमचा संतुलनचं अविपत्तिकर चूर्ण द्यायचं, त्याचाही त्याला फायदा होईल. आय होप 11 वर्षाचा आहे तर दूध रेग्युलरली घेत असेल तर दूध तयार करत असताना त्याच्यामध्ये जमत असेल तर थोडंसं संतुलनचं जे गुलकंद स्पेशल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रवाळ भस्म आहे, तर त्याचा आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो. तर ते जे गुलकंद आहे ते त्याच्या दुधामध्ये घालून आपण व्यवस्थित मिल्कशेक कसा घरी करतो की नाही, तसं जमत असेल तर एखादा भिजवलेला अंजीर, 2-3 काजू, 1-2 बदाम हेही भिजवून त्या दुधामध्ये घातले आणि मस्त त्याला मिल्कशेक तुम्ही जर का करून दिला तर त्याचाही फायदा मिळू शकेल. जमत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही संतुलनचं अमृत शर्करा पण घालू शकता, तर त्याच्यातनं केशर आहे किंवा इतर वनस्पती आहेत ते सुद्धा त्याच्या मिल्कशेकमध्ये जाऊ शकतील. आणि याच्याने काय होतं की मुलांना त्यांची जी प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे, त्यांना जी पूर्ण न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट आहे ती पण मिळते, पोट पण व्यवस्थित भरतं, पण तरीसुद्धा त्यांचा जो नकार असतो आहाराकरता की हे नकोय ते नकोय, तसा त्रास त्याच्यातनं होत नाही. म्हणजे आता मला आठवतं की लहानपणी म्हणजे आंब्याच्या सीझनमध्ये एस्पेशली आंब्याचा वापर किंवा अशा प्रकारे दूध दुभत्याचा वापर आहे तो जास्त प्रमाणात व्हायचा आणि भाज्यांचा वापर थोडा कमी व्हायचा, कारण की भाज्या या काळामध्ये फारशा खाल्ल्या जात नाही. तर अशा प्रकारे थोडं या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं तर मला वाटतं तो व्यवस्थित खाईल पण, त्याला पचेल पण नीट. आणि पोटाला जर का तेल रेग्युलरली लावलं संतुलन अभ्यंग सेसमीसारखं, तर त्याला जे काही पोटामध्ये त्रास पण वाटत असेल गॅसेस वगैरेचा तो सुद्धा कमी व्हायला मदत मिळू शकेल. नक्कीच डॉक्टर, उन्हाळ्यामध्ये पोटाचे विकार जसं जुलाब असतील, उलट्या असतील यांचं देखील प्रमाण आजकाल खूप वाढलेलं बघायला मिळते. याच्यावर काय उपाय आहेत?
बघा, सर्वप्रथम तर कसं आहे की आपल्याला एक तर बाहेरच्या गोष्टी संपूर्णपणे टाळायला पाहिजे. आणि स्पेशली जेव्हा मी ताक म्हणते तेव्हा मी घरातलं ताक का सतत म्हणते, कारण की लोक बाहेर जाऊन ताक पितात आणि मग त्याच्यामध्ये कुठलं तरी बाहेरचं अस्वच्छ पाणी असतं आणि त्याच्यातनं त्रास जे आहेत ते सुरू होतात. आईस्क्रीम्स सतत गरमगार होत राहतात, कारण की आपल्याकडे लाईटची काही सुविधा असेल नसेल काही सांगता येत नाही. तर या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला पोटाचे विकार जे आहेत ते जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे घरगुतीच जेवण नेहमी ठेवलेलं बरं. पाणीसुद्धा घरचंच प्यायचं. आणि एक लक्षात ठेवायचं की जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अपचन जाणवत असेल तर अशा वेळेला नक्की आल्या लिंबाचा रस जो आहे तो आपल्याबरोबर ठेवायचा. तर थोडासा आल्याचा रस घ्यायचा, पाव चमचा वगैरे, 1 चमचा त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आणि त्याच्यामध्ये 1 चिमूट काळं मीठ घालायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट खाल्ल्यावरती अपचनाचा त्रास वाटायला लागला तर सर्वप्रथम हे घेऊन टाकायचं. म्हणजे पोटात आपल्याला अग्नीचं जे काम आहे ते व्यवस्थित राहायला मदत मिळते. तसंच खाल्ल्यानंतर तुम्हाला जमत असलं तर संतुलनच्या अन्नयोग म्हणून ज्या टॅबलेट्स आहेत त्याही लगेचच घ्या. म्हणजे त्याच्याने सुद्धा पचन सुधारायला मदत जी आहे ती मिळू शकते. आणि रोज सकाळी जमत असेल तर 1 चमचा संतुलनचं गुलकंद स्पेशल जे आहे ते नक्की अनुष्यपोटी किंवा ब्रेकफास्ट बरोबर रेग्युलरली घ्यायला सुरू करा. म्हणजे त्याचाही आपल्याला फायदा होतो, कूलिंग पण होतं आणि त्याचबरोबरीने पचनाला सुद्धा त्याची मदत व्हायला आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो. आणि संतुलनचं बिल्वसान म्हणून जे आपण म्हणतो ना की बेलाचं मोरंब्यासारखं आहे, तर ते सुद्धा नियमित या काळामध्ये जर का खाण्यात ठेवलं, खावलं नाही गेलं की थोडंसं कडू असतं नॅचरली ते जर का तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून आणि त्याचं शरबतासारखं तयार केलं आणि ते घोट दिवसभर तुम्ही पीत राहिलं तर त्याच्याने सुद्धा अशा प्रकारचं कुठले जे अपचन होतं आहे किंवा नॉशिया, मळमळ, उलट्या किंवा जुलाब वगैरे अशासारखे जे त्रास होतात आहेत ते कमी व्हायला मदत मिळते. नॅचरली हायड्रेशन आणि या सगळ्याचं तर लक्ष आपल्याला ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे हा कुठलाही त्रास आहे तो फार प्रमाणात जर का वाढलेला असला तर बरोबरीने लिंबाच्या सरबतामध्ये साखर, मीठ व्यवस्थित घालून घेणं किंवा वेळ पडलीच तर डॉक्टरांचा लगेच वेळेत सल्ला घेणं की ज्याच्याने शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स वगैरे कमी होऊन कुठला तरी एकदम त्रास चुकीचा होणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हायड्रेशन, व्यवस्थित खाणं पिणं आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे खरं आपल्याला गरमीच्या दिवसांमध्ये अत्यंत गरजेचं असतं. कारण की हे जेवढी आपण काळजी घेतो तेवढं या काळात होणारे जे त्रास आहेत ते सगळे कमी ठेवायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते. नक्कीच डॉक्टर, खरं तर सध्या उन्हाचा एवढा पारा वाढलेला आहे की त्यामुळे या विषयावर आज चर्चा करणं खूपच गरजेचं होतं आणि तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना एवढं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.